आनंद छाया। महाराज भक्ति प्रिया की महिमा सकल ब्रह्मांड गाए। विश्व कुंडलिनी जागृत करता निर्मल कहलाए। महाराज भक्ति प्रिया की महिमा सकल ब्रह्मांड गाए। विश्व कुंडलिनी जागृत करता निर्मल कहलाए। निरानंददायिनी मुक्तिदायिनी मां निर्मल को सवारो। मां त्रिगुणात्मिका माता अंबिका तेरी जय जयकारो। माँ तेरी जय जयकारो, माँ तेरी जय जयकारो। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद छाया। आदिशक्ति मां कल्की का पावन अवतार कलयुग संहारे। सहज योग की माता अपूला नवयुग सतयुग जगाए। आदिशक्ति मां कल्की का पावन अवतार कलयुग संहारे। सहज योग की जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळवारपणे बंधन घेऊयात। महादेवी जय हो, माहे महादेवी जय हो, माहे महादेवी जय हो। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद छाया। श्रद्धा भक्ति ज्ञान कर्म सब मां चरणों में रख दो। शिव शक्ति रूपी माता भवानी तव चरणों में शरण दो। माँ तव चरणों में शरण दो, माँ तव चरणों में शरण दो। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात। आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा। आता आपण हळवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात। आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊया। शिवरात्रि का आनंद छाया, शिवरात्रि का आनंद छाया, शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद आया माता का पूजन दिन आया। शिवरात्रि का आनंद आया माता का पूजन दिन आया। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात। आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा।
आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त, आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. I know the song. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा कृपा करून हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज चालू. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, सर्व प्रकारचे असंतुलन, जडत्व, उष्णता हे आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या हृदयावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया.
परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. तर मनुष्य म्हणतो बरं मी जरा करून बघतो, हे काही नाही, परमेश्वर काही नाही, मी करून बघतो. मग करून बघा. अल्पधारिष्ट पाय, बरोबर तुला करायचं ना, करून बघ. यांनी सांगितलं सायन्स करतो, करा सायन्स. सायन्स केलं, काय केलं, ॲटम बॉम्ब बनवून ठेवला. इकडे रशिया बसलेला आहे आणि तिकडे ती अमेरिका बसलेली आहे. दोघांच्यामध्ये ही भीती की आता जर बटन दाबलं तर रशियाही जाणार आणि अमेरिकाही जाणार, दोन्हींचा नाश होणार आहे. या अशा भीतीच्या स्थितीत स्वतः या सायन्समुळे जाऊन बसले. दोन जसे काही राक्षस तयार करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्याच भीतीने बसलेले आहेत. तेव्हा या सायन्सचाही काही फायदा झालेला नाही. पुढे काय, ह्या सायन्सच्या वर सुद्धा परमेश्वराचं सायन्स फार मोठं आहे. ह्यांचं जेवढं काही तुम्हाला दिसतं एवढं वाढलेलं, हे नुसतं जसं झाड वाढावं तसं आहे. पण ह्याचा स्रोत काय, ह्याची मुळं काय, कुठून आलं आहे, हे सगळं मानवातनंच आलं आहे. आणि मानवाचा स्रोत काय, त्याची मुळं काय, त्याची मुळं ह्या डोक्यात आहे. बरं, ती मुळं जागृत कशी करायची, त्याला कुंडलिनीचं जागरण पाहिजे. आणि जसंच कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा त्या मुळांना पोषक असा आत्मा जागृत होतो. आणि आत्मा जागृत झाल्याबरोबरच मानवाला एक नवीन स्थिती प्राप्त होते. आणि त्या स्थितीला आम्ही सामूहिक चेतना असं म्हणतो. सामूहिक चेतना असं म्हणतो. ही सामूहिक चेतना म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याला कळू लागतं, ह्या बोटांच्या अग्रांवर मनुष्याला कळू लागतं की ह्या दुसऱ्या माणसाला कोणता त्रास आहे, आपल्याला कोणता त्रास आहे. इतकंच नाही, हे जागृत स्थान आहे की नाही. आता मुसळवाडीला एक विशेष जागा आहे. मी तिथे गेले, म्हटलं वा इथे काहीतरी विशेष असलं पाहिजे. ते म्हणाले माताजी इथे एक जागा आहे, तिथे 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी एक अंग्रेज इंजिनियर होता आणि तो बांध घालायला आला, तर तिथे त्याचा बांधच बांधला जाईना. एका फकीराने सांगितले तर बांधू नका, हे जागृत स्थान आहे, म्हणून त्याने असं खरोखर असा बांध असा करून बांधलेला. अरे म्हटलं बघू तरी. जाऊन बघितल्यावर म्हटलं हे तर चैतन्य स्थान आहे, हे एकादशी रुद्रस्थान आहे. हे संत सुद्धा तिथे गेले ते सगळे. यांनी पाहिलं त्याच्यातनं थंड थंड अशा लहरी येतात चैतन्याच्या. लगेच पैसे ओतून 21,000 रुपये त्यांनी त्यांना दिले. इथे लगेच तुम्ही एक मंदिर बांधून काढा. त्याला ओळखणारे संतच पाहिजे. जेवढं आपल्याला सांगितलं आहे की इथे जागृत स्थान आहे, तिथे जागृत स्थान आहे, ते फक्त संतच सांगू शकतात, दुसरे सांगू शकत नाही. म्हणून आता ही दशा आलेली आहे की आपण आता होता येईल त्या लोकांना संत करून टाकायचं. म्हणजे ही जी नवीन चेतना ती आपल्याला मिळाली पाहिजे. सुरुवातीला बघितलं तर एकच मासा पाण्यातनं बाहेर आला, त्याच्यानंतर 10 मासे बाहेर आले, त्यांचे कासव झाले, मग अनेक मासे वर आले. तसंच आज सहयोगामध्ये पहिल्यांदा एकच बाई होती, त्यांच्यावर मी सुरुवात केली. नंतर 12 माणसं पहिल्यांदा पार झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू करत आज एवढा जनसमुदाय तयार झालेला. कारण ही जिवंत क्रिया आहे. ही जिवंत क्रिया, ह्याचं मशीन नाही घालू शकत आपण. ह्याचं आपण प्लास्टिकची फुलं नाही बनवू शकत. पहिल्यांदा झाडाला 1-2च फुलं येतात आणि त्याच्यानंतर अनेक फुलं येतात. तशीच ही एक जिवंत क्रिया आहे. आणि म्हणून हळूहळू आज वाढत वाढत आज सहयोग फार दूरवर पसरले. ह्याच्यामध्ये माणसाला एक नवीन जीवनाचा लाभ होतो. हे एक अत्युत्तम असं एक परमेश्वराने दिलेलं आपल्याला वचन आहे की तुला आत्मसाक्षात्कार घडेल. परमेश्वराचं सान्निध्य आपल्याला लाभलं तरी सुद्धा आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. जेव्हा तुलसीदास चंदन लावत होते तर असं आहे की चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करत रघुबीर.
तर सगळ्यांना टिळे लावत बसले होते. आणि जेव्हा साक्षात श्री रघुवीर तिथे आले, त्याने टिळा लावला, म्हणे चल पुढं, हो सामोरा. त्यानं ओळखलं नाही. तेव्हा ओळखायचं तरी कसं, कोण संत आणि कोण साधू, कोण भामटा आणि कोण खरा. ते ओळखण्यासाठी सुद्धा मानवाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय मानवामध्ये तिचा ओळख येणारच नाही. कारण डोळे जेव्हा बंद आहेत तेव्हा त्याच्याशी रंगाबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आहे. जेव्हा डोळे उघडतील तेव्हाच त्याला दिसेल की रंग म्हणजे काय. तेव्हा हे अंतर्चक्षु उघडले पाहिजेत. आणि हे उघडण्यासाठी कुंडलिनीच्या जागरणाची व्यवस्था परमेश्वराने अगदी व्यवस्थित केलेली आहे. आणि ते आपोआप घटित होते, कारण ही जिवंत क्रिया आहे. आणि जिवंत क्रियेसाठी तुम्हाला पैसे नाही देत आहेत. म्हणजे असं की आता तुम्हाला समजा एखाद्या फुलाला तुम्ही 2 पैसे दिले, त्याचं फळ होईल का. किंवा झाडाला म्हटलं बाबा मी तुला, आपल्याकडे आजकाल पैसे खाण्याची बिमारी, ज्याला मी म्हटलं बरं का होत नाही का, म्हणे पैसे खातात. म्हटलं असं कसं. परत म्हटलं ह्यांचं का काम होते, म्हणे पैसे खातात. कसे खातात पैसे मला काही समजलं नाही. कारण पैसे काही खाऊ शकत नाही मनुष्य. ते आमच्यासारख्या सरळ लोकांना जरा समजत नाही पैसे कसे खातात. पण ह्या फुलाला मात्र पैसे खाता येणार नाही. किंवा एखाद्या झाडाला तुम्ही जर पैसे चारले तर तो काही खाऊ शकत नाही. आणि त्याचा काही उपयोग सुद्धा नाही. त्याच्यात तुम्ही डोक्यावर उभे राहा तर पायावर उभे राहा. तुम्ही जर त्या झाडाला पाणी घातलं प्रेमाचं तर लगेच त्या झाडाचं परिवर्तन होऊन त्या फुलांना फळं लागणार. तशीच ही जिवंत क्रिया आहे. या जिवंत क्रियेमध्ये काहीही मेहनत करायला नको, काहीही द्यायला नको, काहीही त्याग करायला नको, काहीही नको. हे तुमच्यात सगळं आहे, ते तुमचं आहे, तुझं पाशी ते तुम्ही घ्या. हे संतांनी सांगितलं आहे. दुसरं काय त्यांनी सांगितलं बिचाऱ्यांनी. त्यांनी सांगितलं तुझं आहे, तुझं पाशी. थोडंसं लपलेलं आहे, अजून प्रकाशित झालं नाही, तुझ्या चित्तात ते आलं नाही, तेवढं मिळू दे हे सांगितलं ना. पण त्यासाठी केवढा त्यांना त्रास दिला, त्यांना मारहाण केलं, त्यांना क्रॉसवर चढवलं, त्यांना काय सोडलं नाही लोकांनी. ही म्हणजे अगदी सगळीकडे एकच कहाणी आहे. त्यांनी काय तुमच्याकडे पैसे घेतले का काय मागितलं की काय तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, की तुम्ही बसून आता घोकत बसा आमचं नाव, असं काहीच सांगितलं नाही. साधं सरळ आत्मज्ञान प्राप्त करायचं, आत्मबोध झाला पाहिजे. असं सगळ्यांनी, आपल्याच देशात नाही प्रत्येक देशात. चायनामध्ये मी गेले तर चायनात बघते कन्फ्युशस झाले, ते हे सांगून गेले. त्याच्यानंतर तिथे लाओत्से झाले, ते हे सांगून गेले. जपानला गेले, तिथं झेन सिस्टम आहे. झेन म्हणून एक विदितामा म्हणून बुद्धाचा शिष्य होता, त्याने सांगितलं, बुद्धाने सांगितलं की आत्मसाक्षात्कार पहिल्यांदा घे, मग देवाच्या गोष्टी कर. कारण जर आत्मसाक्षात्कारच झाला नाही आणि नुसत्या देवाच्या गोष्टी केल्या म्हणजे मनुष्य वाया जाणार. म्हणून पुष्कळ बुद्धाला असं म्हणतात तो निरीश्वरवादी आहे, त्याचा ईश्वरावर विश्वास नाही. पण ती गोष्ट नाही. त्याने सांगितलं आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय जर ह्याच्या ईश्वराच्या गोष्टी केल्या तर तो समजेल हो झालं मला ईश्वर मिळाला. महावीरांनी सांगितलं, इकडे मोहम्मद साहेबांनी सांगितलं की तुला पीर झालं पाहिजे. तू जर पीर झाला नाहीस तर तुला परमेश्वर समजणार नाही. आज कोणचा असा धर्म आहे, ख्रिस्ती धर्मात तर स्पष्ट ख्रिस्ताने सांगितलं की बाबा तुझा पुनर्जन्म झाला पाहिजे, त्याच्याशिवाय तुला काही समजणारच नाही. असा कोणताच धर्म नाही ज्याने ही मुख्य गोष्ट जी आहे ही सांगितली नाही. पण आपण मूर्खासारखे काय आपोपसात भांडत बसला. अहो जर सगळ्यांना एकच सांगितलेलं आहे तर भांडायची कोणची गोष्ट आहे, त्यात वादविवाद करण्याची कोणची गोष्ट आहे. झगडे कशाला करता, उगीच आपलं आयुष्य कशाला खराब करून घेतलेलं आहे तुम्ही भांडणं करून. एका आईला असं वाटतं की गुण्या गोविंदानी का राहत नाहीत मुलं. काय लागतं त्याला, नुसता समज, सुज्ञता पाहिजे, समज पाहिजे, समज पाहिजे आणि सुज्ञता पाहिजे. आणि ती सुज्ञता ही की आम्ही सर्व एका परमेश्वराचे अंग प्रत्यंग आहोत, त्याच्या शरीराचे आम्ही वेगवेगळे भाग आहोत. आणि त्यात आता समजा हे माझं बोट आहे, हे बोट आणि हे बोट जर भांडू लागलं तर काहीच काम होणार नाही. अहो जर तुम्ही सगळे एकच आहात, एक दुसऱ्याला हातभार लावण्याच्या ऐवजी भांडायचं म्हणजे हे काहीतरी फितुरी डोक्यात आलेली दिसते. आणि ही फितुरी आल्यामुळेच आपल्या देशाचं वाटोळं झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की धर्म हा कशासाठी करायचा. लोक विचारतील की धर्माने कशाला वागायचं, चांगलं कशाला वागायचं, खरं कशाला बोलायचं, खोटं बोललं तर काय झालं. प्रश्न विचारण्यासारखाच आहे. काय झालं, फार तर फार गव्हर्नमेंट धरेल, ते धरेल तेव्हा धरेल, पण त्याच्या आधी खोटं बोलायला हरकत काय.
असेही लोक म्हणतील आम्ही कसे वागलं तरी काय हरकत आहे, आमचं काय होणार आहे, पुष्कळच लोक खोट्या रीतीने वागतात तर त्यांचं काय होणार. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्याची आज जी स्थिती आहे तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. आज नुसतं मनुष्य स्थितीत आहे, त्याला अतिमानव व्हायचं आहे. आणि त्या अतिमानव होण्यासाठी, त्या उड्डाणासाठी धर्म हे पाहिजे, संतुलन हे पाहिजे. संतुलनाशिवाय तुम्ही तो गाठू शकत नाही. एक वेळा तुम्ही धर्माला नाही मानून सुद्धा धर्माने वागले तर चालेल. पुष्कळशे लोक आहेत देवळात जात नाही, भटजींना रुपये पैसे देत नाही, काही असं काम करत नाही, पण धर्माने वागतात. अशा लोकांसाठी सहयोग आहे. पण जे लोक उगीच थोथांड करून धर्म धर्म म्हणून फिरतात, धर्माच्या नावाने इतरांना बुडवतात, त्यांना कसा धर्म द्यायचा. असे अनेक लोक आपल्या देशात आहेत. विशेष करून महाराष्ट्रात तर एकेका 5-5 घरानंतर एक गुरु बसलेला. सांगितलंय तुम्ही गुरु करावा. पण गुरु म्हणजे कोण? तुमच्यापेक्षा जो वजनदार असेल तो गुरु. ज्याच्यामध्ये चैतन्याचं वजन असेल, ज्याच्यामध्ये अध्यात्माचं वजन असेल तो तुमचा गुरु. तो तुमच्याकडनं पैसे कसे घेईल? अहो, तुम्हाला जर मी म्हटलं माझ्याकडून फुकट राहतो, तुम्ही राहणार नाही. जर तुम्हाला एवढा स्वाभिमान आहे तर ह्या माणसाला जो फुकटखोर येऊन तुमच्या घरी रोज जेवतो त्याला मुळीच स्वाभिमान नाही, त्याला गुरु कसं म्हणता तुम्ही? कोणत्या नात्याने तो तुमच्याकडे फुकट जेवतोय? त्याचं तुमचं काय नातं? आला की द्या आम्हाला 500 तांदूळ. आता मी वैतरणाला गेले, सांगितलं बा आता एक आला होता, आमच्याकडनं सगळे तांदूळ गहू सगळं घेऊन गेला. आणि म्हटलं दिले कशाला? तो म्हणाला जर दिले नाही तर तुम्हाला पाप लागेल आणि तुमचं हे संबंध वाहून जाईल, तुमच्या इथे मोठा बारीक भूकंप येईल. असं का म्हणा, पहिल्यांदा तुलाच घालू आम्ही त्या भूकंपात, इथंच राहा. आला म्हणजे तुला त्याच्यात घालायला बरा, त्याला थांबून घ्यायचं असतं. पण काय आहे की समज नाही आहे माणसाला. अहो, असं कुणी म्हटलं म्हणून होतं का? त्याला एक जरा तुम्ही धाक दिला असता तर ठीक झालं असतं. आणि उपाशी बसले सगळे. अहो, आम्ही संतांना दिलं माताजी. कसलं? अहो, संत उपाशी राहतील, तुम्हाला उपाशी करणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. स्वतः सगळे आपल्यावरती घाव उचलतील, तुम्हाला वार लागू देणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. आपल्या पदराखाली तुम्हाला जपून ठेवतील, वारंवार तुमचं विचारपूस करतील, तुमच्यासाठी आपलं हृदय देतील, पण तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. हे संतांचं लक्षण आहे. त्यांचं तुमच्याबद्दल प्रेम आहे. आईपेक्षा जास्त जी तुमची आई आहे त्याच्यापेक्षा अनेक जास्त त्यांचं तुमचं प्रेम आहे. ते काय तुम्हाला कोणत्या तऱ्हेचा असा वारा लागू देणार. आणि तुम्ही जरी त्यांना मारलं, जरी त्या म्हणते बाळा तुला मारतं नाही लागला ना, तुझं ठीक तर आहे. अशा प्रेमाची जी मंडळी ती संत साधू आहेत. हे नाहीत की जे भामटे. आणि अशा लोकांच्या आहारी पडून आपण सगळ्यांनी स्वतःचं फार नुकसान करून घेतले. तेव्हा पुष्कळशे असेही लोक आहेत, अतिशिष्ट दे म्हणतात देवच नाही. असे पुष्कळ सुशिक्षित, ते शिक्षितही नाहीत, त्यांना मी सुशिक्षित मानत. जर कोणती गोष्ट आहे किंवा नाही ती पाहिल्याशिवाय तुम्ही बेधडकपणे आम्ही देव नाही मानत, देवाला आम्ही मानत नाही, देव म्हणजे कोणची चीज नाही. अहो, तुम्ही कोण? तुम्ही स्वतःला समजता तरी काय? मी पुष्कळ असे मोठमोठाले मासिकवाले असे तसे लोक पाहिले, ते देवाला मानत नाही, उघडे म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. का? कशाला? तुम्ही पाहिलेले का देवाला? तुम्हाला माहिती आहे का हे देवाचं संबंध साम्राज्य चाललेलं आहे. तुम्ही एक तरी फूल बनवून दाखवा म्हटलं. बनवू शकता का तुम्ही एक तरी फूल? मग कशाला गमजा मारता? तुम्ही केलंय काय? मेलेल्या वस्तूंचं मेलेलं काहीतरी करायचं. एखादं झाड मेलं की त्याची खुर्ची गेली की फार मोठं काम केलं का तुम्ही? दगडाचे तुम्ही जर घरं बांधली तर काय फार मोठं काम करून ठेवलंय तुम्ही? एक तरी जिवंत कार्य करून दाखवा, मग म्हणता येईल की तुम्ही परमेश्वराच्या बद्दल बोलू शका. पण ते कार्य फक्त आत्मसाक्षात्कारानंतरच करू शकता. जिवंत कार्य हे नुसतं आत्मसाक्षात्कारानंतर होतं, त्याच्या आधी आपण करू शकतो. इतक्या शक्ती आपल्यामध्ये समावलेल्या, त्या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये जागृत होता आणि आपण अत्यंत शक्तिशाली आणि समर्थ असे होतो. आपल्याला अजून आपली कल्पनाच नाही आहे की आपल्यामध्ये किती शक्ती आहेत आणि त्याचा आपण कसा सुंदर उपयोग करू शकतो. आणि ही सर्व शक्ती प्रेमाची शक्ती. आत्तापर्यंत आपण प्रेमाची शक्ती वापरून पाहिलेली नाही. फक्त आपण द्वेषाची शक्ती वापरतो, भांडाभांडी करण्यासाठी, दुसऱ्यांच्यावरती चढाई करण्यासाठी, दुसऱ्यांना खाली पाडून टाकण्यासाठी. पण ही प्रेमाची शक्ती आहे. ही जेव्हा आत्म्याची शक्ती जागृत होते
तेव्हा त्या प्रेमाच्या शक्तीमध्ये अशी कामं घडतात की लोकांना आश्चर्य वाटतं की असं कसं घडलं हो? माताजी आम्हाला समजलं नाही. सुदाम्याला सुद्धा जाऊन कृष्णाला भेटावं लागलं, तेव्हाच त्याचं क्षेम घडलं. तसंच आहे की आज तुमची जेव्हा जीवाची शिवाची जेव्हा भेट होईल आणि हा योग घडेल, तेव्हा आपोआप ह्या गावात, ह्या संबंध जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर असे परमेश्वराचे साम्राज्य. त्या साम्राज्यामध्ये तुम्ही सगळे आनंदात, समाधानात, समृद्धीत, अत्यंत सुंदरतेने राहू शकता, आपापसात प्रेमाने राहू शकता. ही तुमची भाविकता, हे सुकृत, हे फळाला येणार आहे. आणि फळाला येण्यासाठीच आज आपण इथे जमलेले आहोत. तेव्हा मला इतका आनंद झालेला आहे की खरंच मी आज बोलले तरी कशी ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. माझं इतकं हृदय भरून आलं होतं. इतके भाविक, इतके सोज्वळ लोक परदेशात कधी येतील असं वाटतं. हे परदेशचे लोकसुद्धा अगदी शर्मेनी आपले माना खाली घालतात की माताजी तुम्ही इतके 12 वर्ष तिथे मेहनत केली, तेवढ्यासाठी आमचे साहेब तिथे आहेत ना, म्हणून मला जावं लागतं. आणि काही असं कुठे पाहत नाही. असे लोक जे संतांना ओळखतात, जे परमेश्वराला ओळखतात, ते देवीला ओळखतात, असे लोक आमच्या तिथं नाहीत. आमच्याकडे तर भामट्यांचंच राज्य. तिथे शक्यच नाही, कुणीच तुम्हाला ओळखणार नाही. तुम्ही जर तिथे आलात तर फार मुश्किलीने आम्ही थोडे बहुत लोक तयार झालो, बाकी फार कठीण काम आहे. सारखं त्यांचंच रडगाणं चालतं की असे असतं गाव. आणि असे जसं आम्ही काल गेलो होतो तिकडे संगमनेरला गेलो होतो, नंतर 2-3 ठिकाणी आणखी जिथे जिथे असेच प्रोग्राम झाले, ते सर्व बघून ते म्हणतात की हे गणोरीसारखे लोक हे कुठे मिळणार आपल्याला, हे कुठे दिसणार, कधीच बघितलं नाही आणि कधीच होणार नाही. श्रीरामपूरला सुद्धा इतका मोठा जमाव आणि इतकी सुंदर व्यवस्था होती आणि 2 मिनिटात लोक पार झाले. 2 मिनिटात कुठं होतं. माझे 4 वर्ष मी मोडले 7 माणसांच्या कुंडलिन्या उचलताना त्या इंग्लंडमध्ये. कसलं ते गाव नाही, काय घाण आहे नसती. मला तर नरक वाटतं. 7 लोकांच्या कुंडलिन्या उचलायला मला 4 वर्ष लागले. आता गणित करा. आणि काल कमीत कमी 6,000 लोकांच्या कुंडल्या उचलायला मला 2 मिनिटं लागली. आता तुम्ही काय आहात ते जाणून घ्या. लोक मला म्हणतात काय खेडेगावात फिरता. अहो म्हटलं तिकडेच देव आहे, बाकी इकडे भूतच आहेत शहरात. तिकडेच मला फिरू त्या देवांच्यामध्ये, या भूतांच्यामध्ये फिरायचं नाही मला. आणि मुंबईला 2 दिवस जरी 3 दिवस राहायला मिळालं तर 4थ्या दिवशी मी काढता पाय घेते. तरी तिथे पुष्कळ लोक झाले. आता 5-6 हजार लोक आहेत सहयोगी मुंबईला सुद्धा. म्हणजे त्या नरकात 5-6 हजार आहेत. पण अतिनर्क जो आहे तो परदेशात आहे, महानर्क. आणि त्या नरकामध्ये तुम्ही बघा की काय तुम्ही लोक आहात, काय तुम्हाला वरदान आहे परमेश्वराचं, काहीतरी पूर्वजन्माचे फार मोठे लोक आहात तुम्ही, मोठे मोठे संत साधू आहात. काय संतांची सेवा केली असेल, देवीची सेवा केली असेल, काय काय केलं असेल मला सांगता येत नाही. पूर्वजन्माचं जे सुकृत आहे ते कसं चटकन. अहो 2 मिनिटात इतके लोक पार झाले. ह्या लोकांना तर अगदी आश्चर्य वाटलं. म्हणे की ह्या सगळ्यांचे पाय धरावेत असे लोक आहेत. म्हटलं आहेतच. तुम्हाला काय वाटतं ते छान चौकीचे कपडे घालून तुम्ही मोठे होणार नाही, मोटारीत फिरून होणार नाही. गाढवालाही मोटारीत बसता येतं, त्यात काय विशेष आहे. कसे करून कोंबतात तर येतच गाढवाला, त्यात काय विशेष तुम्ही मिळवणार. हेच आहेत खरे संत साधू आणि हेच खरे मोठे लोक आहेत. आणि हेच उत्क्रांतीच्या प्रांगणामध्ये हे उच्च स्थितीला पोचलेले लोक आहेत, उच्च लोक आहेत, तुमच्यापेक्षा फार उच्च आहेत. त्यांना अजून परमेश्वराबद्दल इतकी आस्था, इतकं प्रेम, त्याची सबका माली फूल है सब एक डाल के, एक है सबका माली फूल है सब एक डाल. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात.
अमृत ढाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। जब स्वयं से लौ लग जाएगी, ज्ञान की ज्योत अखंड जलेगी, कुंडलिनी जग जाएगी। जब स्वयं से लौ लग जाएगी, अपने घट में दर्शन होंगे, अपने घट में दर्शन होंगे परमेश्वर प्रतिपाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। धर्म के नाम पे मत उन्हें लूटो, धर्म के नाम पे मत उन्हें लूटो, वृथा भरम में डाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। एक है सबका माली, फूल है सब एक डाल के। जय श्री माता जी।